आता हे बघा, ते पूर्ण नाशिक शहर आणि नाशिक शहरापासून इथे 8 ते 9 किलोमीटर अंतर असेल. हे चामर लेणी ही मसरूळ गावाला लागूनच ही एक मोठी समुद्र सपाटीपासून 800 मीटरची उंची आहे. ही एक टेकडी आहे. पण ह्या टेकडीवर ह्या लेणीवर आल्यानंतर इथे अक्षरशः मी सरांशी बोललो की इथं ऑक्सिजन म्हणजे घ्यायचा नाहीये, तर नाकातोंडामध्ये असा जबरदस्तीने भरला जातोय निसर्गाकडनं. इतका ऑक्सिजन इथे मिळतोय. मी नाशिककरांना एक विनंती करेल की सकाळी कमीत कमी नाही तुम्ही रोज येऊ शकत, प्रत्येक रविवारी तुम्ही ह्या चामर लेणी या स्पॉटवर आलं पाहिजे आणि निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे. आता प्रत्येकजण त्यांचं नाव सांगून त्यांचा परिचय देतील. कुठून आले? गुड मॉर्निंग, मी सुधीर कोळी. मी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनचा सभासद आहे. मी दररोज कमीत कमी 40 किलोमीटर सायकलिंग करतो. आज माझे प्रिय मित्र श्री जगदीश सर, श्री नंदू भाऊ, श्री तुके सर यांना भेटण्याकरता मी या निसर्गामध्ये आज आलो आहे. आज मला इथे येऊन खूप आनंद झाला आहे. थँक्यू. मी जगदीश जाधव रामशेजकर, रामशेजचा रहिवासी आहे आणि गेल्या 1 वर्षभरापासून सततचा इथला म्हणजे रोजच येतो या ठिकाणी आम्ही या वेळेला. थँक्यू. नमस्कार, सुप्रभात. माझं नाव रोहन ज्ञानेश्वर वंजारे आणि माझं इथं दर रविवारी येणं जाणं असतं. पण माझा एक मित्र असतो, तो नेहमी इथं येत असतो. सध्या तर मी रोज रनिंग वगैरे करून आणि दर रविवारी इथं ट्रॅकला येत असतो, इथला निसर्गरम्य आनंद घेण्यासाठी. मी संदीप तुपे, रोज चामर लेणी येथे व्यायामासाठी येत असतो. नक्कीच. खरं तर इथं रोज येणाऱ्यांसाठी टाळ्या वाजवाय. जाधव सर पण रोज येत आहे आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीमध्ये अत्यंत बदल केला. त्यांचं जवळजवळ 10-12 किलोच्या आसपास वजन कमी झालं आणि प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हेल्थ इज वेल्थ. आपली खरी संपत्ती आपलं शरीर आहे आणि ते जपलं पाहिजे. आपण साधं घर घ्यायचं असलं तर चांगला बिल्डर बघतो, त्याने काय मटेरियल वापरलं ते बघतो आणि मग ज्या शरीरामध्ये आपल्याला स्वतःला राहायचं आहे ते कसं असलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्या. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र.